तर अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। तर या झालेल्या मुसळधार पावसाने पाथर्डी तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचं जगणं कठीण झालं असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्या। शेतकरी त्यामुळे हवालदिल झालेत। जिल्ह्यात एकूण 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून त्यात तब्बल 50,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालंय। एकट्या पाथर्डी तालुक्यात हे शेतीचं अधिक नुकसान झालंय। या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं असून तातडीने मदत आणि पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। 3:30-4च्या दरम्यान अचानकपणे आम्ही घरात असताना पाऊस आला, पाणी वाढलं, हे सुद्धा आत गुंतले होते। आम्ही वर चढून त्यांचे पत्रे काढून त्यांना वर काढलं। घरातलं सगळं दरवाजे उघडे असल्यामुळे सगळं सोनं ते सगळं वाहून गेलं। 300-350-400 गोण्या होत्या कांद्याचे, सगळं कांदे वाहून गेले। पाऊस सुरू झाल्यानंतर 4च्या दरम्यान नदीला पाणी वाढलं। पाणी वाढल्यानंतर ते आमच्या घरात गुराच्या गोठ्यात, शेळ्याच्या गोठ्यात शिरलं। सगळं धान्य, शेळ्या सगळ्या पाण्यात वाहून गेल्या। सरकारने आम्हाला काहीतरी भरपाई दिली पाहिजे। आमचं जवळजवळ 16 ते 17 लाख रुपये नुकसान झालं। आमच्या लेकरांचे एवढे हाल झाले, आम्ही पत्र्यातून वर घेतले, आमच्या शेळ्या गेल्या, गुरं गेले। आमची इतकी परिस्थिती बेकार झाली, पार नारड्याला पाणी लागलं होतं। आमच्या लेकरांचं पत्रे कापून वर 1 वर्षाचा मुलगा काढला आम्ही वर। 5 वर्षाची मुलगी होती, एक म्हातारी होती, म्हातारी काढली। आम्ही दोघं नंतर निघालो। ते आमचं पुतण्या नसतं तर आम्ही जगू शकत नव्हतो, तर आमचं ते पोरगं होतं म्हणून त्याने आम्हाला जगिलं। गाया गेल्या, घरातला तर संसार सगळा गेलाच आहे, दागदागिनं सगळं गेलं, काही नाही राहिलं आमचं। सरकारने आम्हाला भरपाई की द्यावा काहीतरी। आमच्याजवळ काहीच नाही राहिलेलं, खायला सुद्धा आम्हाला एक दाणा सुद्धा राहिलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।